हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आज आपण अध्याय नंबर 17 ला प्रारंभ करणार आहोत. तर लास्ट टाइम आपण अध्याय नंबर 16 मध्ये बघितलं होतं दैव आसुर संपद विभाग योग, दैवी आणि आसुरी स्वभाव. तर तुम्हाला याचं जर फोड माहिती असेल आपण कुठला अभ्यास करतोय तर अध्याय नंबर 13 मध्ये श्लोक नंबर 21-22 मध्ये सांगितलं होतं भोंगते प्रकृतीजान गुणान कारणम गुणसंगस्य सदस जन्म योनिषु. या संसारामध्ये भोग करण्याची प्रवृत्ती हे बीज आहे या भौतिक जगामधील वटवृक्षाकरता किंवा भौतिक संसाराकरता. या बीजाला पाणी देण्याचं काम केलं जातं प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे, जे अध्याय नंबर 14 मध्ये सांगितलेलं आहे प्रकृतीचे 3 गुण. त्यानंतर अध्याय नंबर 15 मध्ये संपूर्ण वृक्षाचं वर्णन आहे. पुरुषोत्तम योग, अश्वत्थमेनं सुवीर्यं मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा अँड सो फोर्थ. त्यानंतर अध्याय नंबर 16 मध्ये या वृक्षाच्या वरच्या फांद्या आणि खालच्या फांद्यांची माहिती आहे. वरच्या फांद्या म्हणजे दैवी, खालच्या फांद्या म्हणजे आसुरी. बेसिकली वरचे लोक खालचे लोक. मग आता या वृक्षाच्या मधला जो भाग आहे त्याचं वर्णन येणार आहे अध्याय नंबर 17 मध्ये. मग मधला जो भाग आहे तो म्हणजे दैवी पण नाहीये आणि खालचा भाग आसुरी पण नाहीये, पण मधल्यामध्येच. आपल्या समाजामध्ये असे बरेच लोक असतात जे राक्षस पण नसतात आणि देव पण नसतात. हरे कृष्ण. तुम्ही म्हणणार हे कोण लोक आहेत यार, ये नवी जाती है क्या? नई जाती नहीं है, ये लोग ऐसे हैं जिनको ना तो आध्यात्मिक म्हणता येणार नाही, पण ह्यांना कसं असतं की हे आपल्या मनाने चालतात, शास्त्राच्या विधीने चालत नाहीत किंवा कम्प्लिटली एकदम टोटली शास्त्रांच्या विरुद्ध पण वागत नाही. ते लोक इन बिटवीन. लोग म्हणतात संसार में झूठ नहीं बोलना चाहिए, सच बोलना चाहिए, अच्छा रहना चाहिए, सबके लिए अच्छा करना चाहिए और शांति से बैठ के अपना मांस मछली खाना चाहिए, दूसरों को अगर खा रहे तो उसको छीनना नहीं चाहिए. हरे कृष्णा. राइट. सो यांना पाप पुण्याचं काय एवढे हे नाही पडत आहे, पण मैं ठीक ठाक हूं, मैं किसी के लिए कुछ बुरा नहीं करता हूं, मैं किसी को कुछ नहीं करता, मैं अपना रहता हूं. आणि मग हे लोक आपापल्या विधीने नवीन नवीन विधी काढतात. म्हणून या अध्यायामध्ये आता जो हा अध्याय आहे अध्याय नंबर 17 जो की तुमचा सेकंड लास्ट अध्याय आहे भगवद्गीतेमधला, श्रद्धा त्रय विभाग योग. मग आता श्रद्धेचे 3 प्रकार का म्हटलेले या अध्यायाला? आता श्रद्धा तो बीच में है, जो बीचो बीच. तुम्हाला कळलं का नाही? दैवी श्रद्धा आहे ती 16व्या अध्यायात सांगितली गेली आणि आसुरी श्रद्धा ती पण 16व्या अध्यायामध्ये सांगण्यात आली. हे लोक जे मधल्यामध्ये आहेत त्यांचं वर्णन द्या या अध्यायामधील 17व्या अध्यायामध्ये. आणि ह्याला डिव्हिजन्स ऑफ फेथ का म्हटले आपण बघूया. श्रद्धा त्रय विभाग का म्हटलेला आहे. राईट. तर या अध्यायाचं शीर्षक आहे श्रद्धा त्रय विभाग योग, श्रद्धेचे 3 प्रकार. आणि ह्या अध्यायामध्ये टोटल 28 श्लोक आहेत. छोटा अध्याय आहे. तर तुम्हाला पाहिजे लिहून घ्या ब्रेकअप. श्लोक नंबर 1 ते 4 ही पहिली सिरीज आहे. श्लोक नंबर 5 ते 6 दुसरी सिरीज आहे. श्लोक नंबर 1 ते 7 तिसरी सिरीज आहे. श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये माहिती आहे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे श्रद्धेचे विभाग. प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे श्रद्धेचे विभाग. श्लोक नंबर 1 ते 4. प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे श्रद्धेचे विभाग. श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये. त्यानंतर 5 ते 6 नॉट 5 ते 6 5 ते 7 आसुरी तपस्या. आसुरी तपस्या एक्झॅक्टली काय ते आपण बघू. असुरांनी केलेली तपस्या, आसुरी तपस्या. श्लोक नंबर 5 ते 6. त्यानंतर 1 ते 7 मध्ये 5 ते 6 झालं ना. ऍक्च्युली याला असं करा,
या दोघांना ना एकच सेक्शन द्या, श्लोक नंबर 1 ते 7. त्या 1 ते 7 मधले बेसिकली 2 ते विभाग आहेत, 1 ते 4 आणि 5 ते 6. तर तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता 1 ते 4 आणि 5 ते 6 च्या वरती लिहा 1 ते 7. आणि त्याच्यात तुम्ही टायटल ऑलरेडी दिलेलं जे होतं ना पहिलं, की प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे व्यक्तीची श्रद्धा स्थापित होते. हरे कृष्ण. वरती खाली झालं झाड. प्रतिगोविंद माताजी नाही समजलं ना तुम्हाला? हा, पहिलं सेक्शन आहे श्लोक नंबर, आता मागचा विसरून जावा, 1 ते 7 सेक्शन. 1 ते 7 हा एक सेक्शन द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जे मी पहिले सांगितले 2 त्याचे उपविभाग आहेत. ठीक आहे. श्लोक नंबर 1 ते 7 मधले हे 2 उपविभाग आहेत जे तुम्हाला मी दिले, 1 ते 4 आणि 5 ते 6. झालं क्लिअर? त्यानंतर मग 8 ते 10 फोर्ड इन मोड्स, प्रकृतीच्या 3 गुणांमधील जे अगोदर 2 पॉइंट सांगितले तेच 1 ते 7 च्या मध्ये येतील. 1 ते 4 प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे बस 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 दोन्ही 1 ते 7 मध्ये येतील ते. ठीक आहे. त्यानंतर मग 8 ते 10 प्रकृतीच्या 3 गुणांमधील अन्न, अन्नाचे विभाग पडतात प्रकृतीच्या 3 गुणांनुसार. आणि 11 ते 13 प्रकृतीच्या 3 गुणांनुसार यज्ञ. आता प्रकृतीच्या 3 गुण, 8 ते 10 एक मिनिट होल्ड करा. आता जे काही मी सांगणार आहे ना ते सगळं काही प्रकृतीच्या 3 गुणांनुसारच विभागित होणार, त्यामुळे ते 3 गुणांनुसार तुम्ही कॉमन लिहू शकता. 8 ते 10 मध्ये अन्न, 11 ते 13 मध्ये यज्ञ, 14 ते 19 मध्ये तपस्या, 20 ते 22 मध्ये दान. हे सगळं प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे विभागित केलेलं आहे. कशा प्रकारे ते आपण बघू. 8 ते 10 मध्ये अन्न, 11 ते 13 मध्ये यज्ञ, 14 ते 19 मध्ये तपस्या, 20 ते 22 मध्ये दान. ठीक आहे. सगळं प्रकृतीच्या 3 गुणानुसार विभाजित होईल. आणि फायनली 23 ते 28 अंतिम कन्क्लुजन ओम तत्सत. अंतिम कन्क्लुजन ओम तत्सत. श्लोक नंबर 23 ते 28 झालं लिहून सगळ्यांचं. पुन्हा रिपीट करतो मी. 1 ते 7 मध्ये 2 सेक्शन तुम्हाला जे मी लिहून दिले ते 1 ते 4 आणि 5 ते 6. त्यानंतर 8 ते 10 मध्ये अन्न प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये, 11 ते 13 मध्ये यज्ञ प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये, 14 ते 19 तपस्या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये, 20 ते 22 दान प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये, 23 ते 28 कन्क्लुजन ओम तत्सत. हरे कृष्ण. अशा प्रकारे मग आता याला एक्झॅक्टली प्रकृतीच्या 3 गुणांनाच एवढं का महत्व दिलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा काय घेत आहेत? ऑलरेडी 14 अध्याय सांगितलं तुम्ही आम्हाला भरपूर. मग काय करायचं पुन्हा पुन्हा 3 गुणांचं चर्चा करण्याची? 14वा अध्याय आपण विस्तारामध्ये बघितलं प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये कसा अभ्यास केला आपण. मग आता पूर्ण 17वा अध्याय इव्हन 18वा अध्यायामध्ये पण प्रकृतीच्या 3 गुणांचं पुन्हा पुन्हा वर्णन येईल. का वर्णन येईल त्याचं आपण आता विश्लेषण इथे करणार आहोत. तर आता तुम्ही पहिला श्लोक वाचा. श्लोक नंबर 1 वाचा. कोण वाचेल? श्री चंपकलता माताजी वाचा तुम्ही. हरे कृष्ण प्रभु. अर्जुन उवाच ये शास्त्र इति मुत्सृज्य यजन्ते श्रद्धया अन्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहुरजस्तम. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्र विधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतं? हरे कृष्ण. मला ऐकायला आलं स्वतःच्या धारणेनुसार भोजन करतात. हरे कृष्ण. एनिवेज आपलं पोट म्हणजे आज भरलेलंच आहे, भूक नाही एवढी, त्यामुळे मी क्लास अजून 10 वाजेपर्यंत घेऊ शकतो. ठीक आहे, पण नाही घेणार, 9:30 संपूर्ण टाकेल. हरे कृष्ण. पूजा दुगळे माताजी, तुमचा माधव कसा आहे? हरे कृष्ण. आता मोठं झालं असेल ना? हा. हरे कृष्ण. बघा भक्तिशास्त्री आपली आपल्या भक्तिशास्त्रीमध्ये एक बाळ जन्माला आलं, बाळ मोठं पण झालेलं आता. आपली भक्तिशास्त्री चालू आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. 2 वर्षच झाला तो आता, पण आता जास्त त्रास देतो. आता मध्ये जेव्हा बसतो तेव्हा तरी एका जागेवर बसायचा.
आठवते जेव्हा आपण नवीन एकदम सुरुवातीला क्लास चालू होता तेव्हा तुम्ही पहिले असायचं, नंतर म्हटलं अरे आता माधव आलेला आहे, माधव मध्ये तुम्ही गेलात, आता परत तुम्ही आपला क्लास चालू आहे. हरे कृष्ण. एनिवेज आपल्याला जगन्नाथपुरीला जायचंय 2026 ला. ठीक आहे ना, जायचंय ना तुम्हाला सगळ्यांना की नाही जायचंय? भक्तिशास्त्रीची आता अहोबिलला चालले म्हटलं आम्हाला पण नेता येईल. हा तुम्ही येऊ शकता, पण ही एक्सक्लुसिव्ह भक्तिशास्त्री यात्रा नाहीये, ही मिक्स आहे, म्हणजे माझ्या सत्संग जे जोडलेले त्यांच्याशी मिक्स यात्रा आहे. ह्या येऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये. पण एक्सक्लुसिव्ह भक्तिशास्त्री एंटरटेनमेंट ह्या यात्रेमध्ये होणार नाही, जे आपल्याला करायचं आहे. राईट, होईल याच्यामध्ये, पण इट्स अ मिक्स क्राऊड. येऊ शकता तुम्ही, पण आपली एक्सक्लुसिव्ह भक्तिशास्त्री यात्रा होईल, याच्यामध्ये आपण प्युअर भक्तिशास्त्री मजा घ्यायची आपण. राईट, मला आठवते आमची भक्तीची मजा. मार्च नंतर काढा. मार्च नंतर मुलांच्या एक्झाम संपतात ना. हो, मार्च नंतरच असते रथयात्रा. जून आणि जुलै मध्ये असते रथयात्रा. काळजी नका घेऊ. तो वेळ असा असतो की तेव्हा कोणी काही म्हणू शकत नाही की आमच्या मुलांच्या सुट्ट्या आहेत आणि हे ते काहीच होऊ शकत. तेव्हा बरोबर टाइम असतो. जून आणि जुलैच्या मध्ये असते ती रथयात्रा. टेन्शन नका घेऊ. तर आमच्या ते एक जुना आमचा लास्ट भक्तिशास्त्री कसं होतं मराठी, त्यांचं आम्ही एकदा अशीच मीटिंग ठेवली होती, गेट टुगेदर. त्यांनी काय केलं सर माहितीये का? चिठ्ठ्या काढायचे, उचलायची चिठ्ठी आहे. हा, परीक्षित महाराजांच्या आईचं नाव काय होतं, आणि ज्याला उत्तर यायचं ना त्याला सांगायचं उखाणा करा, उखाणा. आता उखाणा. हरे कृष्ण. उखाणा माहितीये तुम्हाला? उखाणा माहितीये का नाही? हरे कृष्ण. आज आपल्याला नाही करायचंय, ठीक आहे? आज भक्तिशास्त्री करायची. आपण यात्रेमध्ये करू उखाणा वगैरे, बसमध्ये, ट्रेन मध्ये. कृष्ण. तुम्ही प्रतीक्षा करा. प्रतीक्षा नितीन पाटील माताजीचं नाव चेंज झालेलं आहे आता, प्रीती गोविंद माताजी. एनिवे, सो दिस इज हाऊ. आता ह्या अध्यायामध्ये पुन्हा 3 प्रकृतीच्या गुणांचं वर्णन काय आहे? 3 गुणांचं वर्णन याच्याकरता आहे कारण 3 गुणांनीच ह्या जगामध्ये सर्व काही निश्चित होत आहे. राईट. मग ते कसं, आता हा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे की अर्जुनाला मागच्या अध्यायामध्ये कळलं की ओके, ऊपर के लोकों में और नीचे के लोकों में 2 लोग हैं, नीचे आसुरी ऊपर दैवी. ये बीच में जो लोग हैं उनके बारे में मैं जानना चाहता हूँ एक्चुअली. राइट. जे लोक एकदम शास्त्रांना टोटली रिजेक्ट पण करत नाहीत किंवा टोटली ऍक्सेप्ट पण करत नाहीत. हालांकी भले इथं म्हटलेलं आहे की ते स्वतःच्या धारणानुसार पूजन करतात, बट दॅट इज नॉट सो अँटी स्क्रिप्चरल. राईट. एकदम अँटी स्क्रिप्चरल नसतं. मग आता हा जेव्हा प्रश्न अर्जुनने विचारलेला आहे, हा प्रश्न ऍक्च्युली मधल्या वृक्ष जो आहे ना आपला या भौतिक जगातला, त्या वृक्षाच्या मधल्या भागाला, मधोमधचा भाग जो आहे त्याच्याबद्दल विचारतायत. आणि प्रभुपाद जेव्हा तात्पर्यामध्ये येतात, राईट, तेव्हा प्रभुपाद लिहितात 4थ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात म्हटले आहे की विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तरापर्यंत उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो. 16व्या अध्यायात म्हटले आहे की जो शास्त्रविधींचे अनुसरण करत नाही त्याला असुर म्हटले जाते आणि जो श्रद्धेने शास्त्रविधींचे पालन करतो त्याला देवता म्हटले जाते. आता जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या नियमांचे पालन करीत असेल, राईट, आता नियम म्हणजे नियम आले ना, म्हणजे नियम म्हणजे काहीतरी पालन करतोय. तुम्हाला कळलं का ऍक्च्युअली काय होतं इथे? म्हणून म्हटलं ना की हा एकदम टोटली आसुरिक नाहीये किंवा टोटली दैवी पण नाहीये. काहीतरी नियम पालन करतो. तो म्हणतो की आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ठीक आहे, हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे. पण घरामध्ये कुत्र्या मांजरांची काळजी घेतली पाहिजे कुठे लिहिलेलं आहे का? हे पण लिहिलेलं आहे. लिहिलं ना? पण ते कुठे घराच्या बाहेर थांबतात. आपल्या घरामध्ये जे काही आपल्याला उरले असं अन्न किंवा त्याच्याकरता आपण रिझर्व त्याला देऊन टाकतो, बाहेर तो खातो. आता आमची एक डिवोटी फॅमिली नाही, नवीन हे फॅमिली आहे, ते आता कल्टिवेट होती है. तर त्यांना मी त्या दिवशी फोन केला, म्हटलं संडे को क्या करना है, क्लास में आना है. त्याने ग्रुपवरती मेसेज टाकला. म्हणजे येणारे मेंबर, एक म्हटला मैं बीमार हूँ, डाउन विथ व्हायरल फीवर. दुसरा म्हटला मैं भी बीमार हूँ, एक माताजी म्हटली. 2 म्हटले हम किधर तो बाहर आहे. मग त्या होस्टला विचारलं, त्यांच्या घरी जातो, त्यांच्या घरी प्रोग्राम होता ना, विचारलं माताजी. ती म्हटली हमारे घर में डाउन है. म्हटलं क्या होगा डाउन? जुई, त्या कुत्रीचं नाव आहे छोट्या.
बट उसको जॉन्डिस हो गया प्रभु जी, जॉन्डिस। दिन में 2 बार अस्पताल लेके जा रही हूँ, सलाइन पानी चढ़ा रही हूँ, हरे कृष्ण। म्हटलं लय भारी, आम्हाला इथे माणसाला सलाइन पाणी चढायला कोण नाहीये, यांना एवढ्या वेळ कुत्र्यांना सलाइन पाणी चढवतायत, हॉस्पिटलला घेऊन जात आहेत, हरे कृष्ण। मग आता लक्षात ठेवा, ही जी लोक आहेत ना, मधले मधले लोक आहेत, हे राक्षस पण नाहीयेत आणि दैवी पण नाहीत, मधले मध्ये आहेत लोग। मतलब अच्छा करना चाहिए, देव प्राणी है ना बेचारा, उसको तकलीफ है, उसको भी कुछ करना चाहिए, बट कितना करना चाहिए हमें डिसाइड करना है ना। सो दे फॉलो सम रूल्स, राईट, काहीतरी नियमांचं पालन करतात। मग आता प्रभुपाद इथे लिहितात, जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या नियमांचे पालन करीत असेल तर त्याची कोणती स्थिती जाणावी, या अर्जुनाच्या शंकेचे निरूपण श्रीकृष्णाने करावायचे आहे। जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परमेश्वर मानून त्याची पूजा करतात, हरे कृष्ण। आता बघा, आहेत ना आपल्या समाजामध्ये काही लोक असे जे मनुष्याला देव बनवतात। मग आता हे, आता आपण याला काय म्हणणार, तुम्ही राक्षस म्हणणार की ह्याला देवता म्हणणार? काहीतरी श्रद्धा त्याची आहे कुठेतरी, बट इट इज नॉट ऍज पर शास्त्र, बट समवेअर किधर तो कर रहा है वो। मग आता साईबाबाचे उपासक आहेत, तुम्ही होते साईबाबाचे उपासक पहिले? नाही, नव्हते, नशिबान तुम्ही वाचले, राईट। जो बरोबर लिहितात ते सत्वगुणी, रजगुणी किंवा तमगुणी आहेत, अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते काय? मग आता प्रश्न तुम्हाला पडेल ना की साई बाबा के उपासक कहाँ जाते हैं, किधर जाएंगे वो लोग? अजून एक डॉक्टर मुंबईत आहे ना, त्याचे पण तो स्वतःला देव म्हणतो ना, डॉक्टर आहे, तुम्हाला माहिती ना, डॉक्टर आहे मुंबईत एक, तुम्हाला माहितीये कोण आहे? डॉक्टर आहे तो, दातांचा दातांचा आहे का, आय डोंट नो, कोणतरी आहे, डॉक्टर आहे, बरोबर, उज्ज्वलकांत मध्ये दातांचा आहे का तो? हा ठीक आहे, पण डॉक्टर आहे एवढं माहिती आहे। नाही, कोणते डॉक्टर आहे ते मला नाही माहिती, पण डॉक्टर आहे ते माहिती। तुम्ही पण पहिले त्यांचे उपासक होते का? नाही, माझी क्लोज फ्रेंड आहे प्रभूजी, मग मी तिला आपलं भगवद्गीता भगवान कृष्णांचं सांगायची, मला ती सांगायची, मग मी बरेच 2-4 महिने 6 महिने केला प्रयत्न तिला कन्वर्ट करायचा, की माणूस कधी नसतो, ते एक भक्त म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो। पण मग ती मला सांगायचा प्रयत्न करायची, मग नंतर मग मी सोडून दिला नाद। ती म्हटली माझ्याकडे माझा कृष्ण आहे, हो माझा कृष्ण जिवंत इथे समोरच आहे माझ्या समोर, आणि राधाराणी पण आहे, आणि मुंबईत ऍक्च्युअली एक राधाराणी आहे, ऍक्च्युअली राधे गुरु म्हणून, ते काय असेल ते वाटेवर। मग आता ये लोग जाएंगे किधर, इन लोग का क्या होगा? जो ईश्वर की पूजा नहीं करते, देवताओं की पूजा नहीं करते, असुर भी नहीं है, लेकिन कुछ तो पूजा करते हैं, अपने हिसाब से करते हैं। प्रभुपाद लिहितात, जे शास्त्र विधींचे अनुसरण करत नाहीत परंतु त्यांची कशावर तरी श्रद्धा असते, आणि जे देवी देवता किंवा मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यश प्राप्त होते काय? दिस इज द क्वेश्चन, राइट, कि क्या होगा इन लोग और ये लोग कहाँ जाएंगे, राइट। आणि हे लोक फार हे पण असतात की हम लोग बहुत अच्छे हैं समाज में, आणि ऍक्च्युअली कधी कधी हे लोक चांगले पण असतात, कुणाला वाईट बोलणार नाही, कुणाला पाप करणार नाही, मांसाहार पण करणार नाही, शाकाहारीच असतील तरी पण, परंतु ते विधी फॉलो करत नाही, त्यामुळे मग आता प्रश्न आहे की यांचं काय होईल, राईट। मला उत्तर देताना भगवंत म्हणतात, वाचा, कोण वाचेल? संगीता माताजी वाचा। हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम। श्री भगवान वाच, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु। श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते। याविषयी आता माझ्या ऐक। हरे कृष्ण, हरे कृष्ण। मग आता जर आपली श्रद्धा ही शास्त्रांवरती आधारित नसेल तर नक्कीच मग भौतिक जगातल्या प्रकृतीच्या 3 गुणांवरती आधारित आहे, राईट। सिंपल कॅल्क्युलेशन येतं इथे। मग आता ह्या सगळ्या गोष्टी समजण्याकरता आपल्याला एक गोष्ट समजावी लागेल। पहिली गोष्ट म्हणजे या जगामध्ये कोणीही फेथलेस नाहीये, असा व्यक्ती कोणी नाही ज्याला श्रद्धा नाहीये। आपण जर डिवोटी असेल तर आपण भगवान श्रीकृष्णावरती श्रद्धा ठेवतो, राईट, आणि एक नास्तिक असेल तर तो
तो म्हणाल की नास्तिक उसकी श्रद्धा नहीं, वो नास्तिकवाद पे श्रद्धा रखता है। आप ये नहीं बोल सकते कि उसका किसी चीज पे श्रद्धा नहीं है, श्रद्धा है ना उसका किसी चीज, शेवटी कशावर तरी विश्वास ठेवावा लागेल ना तुम्हाला। मग तो म्हणतो ईश्वर नहीं है, उस बात पे उसका विश्वास है। तो अभी अगर हम देखेंगे, आपण जर बघितलं की एक व्यक्ति कहता है कि मैं नास्तिक हूं, एक व्यक्ति कहता है मैं आस्तिक हूं। नास्तिक अपने आप को प्रूव नहीं कर सकता कि मैं नास्तिक हूं। ईश्वर नहीं है ये कोई प्रूव करके दिखा सकता है क्या? नहीं दिखा सकता है। हरे कृष्ण। पण ईश्वर आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता। मग तुम्ही बघा ना, या जगामध्ये सृष्टी आहे, मग तुम्ही ते जेव्हा मध्ये स्टडी केलं असेल, देर इज अ क्रिएशन, सो देर इज अ क्रिएशन, फॉर दॅट देर इज अ क्रिएटर। बरोबर आहे। सृष्टी जर असेल तर सृष्टी बनवणारा कोणतरी असेल ना। जर चित्र समोर तुमच्या आहे एक सुंदर पेंटिंग केलेली, त्या पेंटिंगला बनवणारा कोणतरी असेल ना, पेंटर। ऑटोमॅटिक तर येत नाही ना। जर ह्या सगळ्या सामान्य उदाहरणाने आपल्याला कळत असेल जीवनातल्या सामान्य गोष्टींनी, तर एवढी मोठी सृष्टी काय आपोआप आली का? आपोआप पेंटिंग झाली। सूर्यचंद्र आपोआप सेट झाले जागे आपापल्या ठिकाणी ऑर्बिटवरती, आणि प्रिसाइज डिस्टन्स 1 मिलीमीटर सुद्धा 1 सेंटीमीटर सुद्धा जर मागे पुढे झाले तर पृथ्वी जळून जाईल। बरोबर अंतरावरती, तेवढ्या अंतरावरती सूर्याला राहायची गरज, तेवढ्या अंतरावरती सूर्य आहे। राईट। मग आता पहिली गोष्ट तर क्लिअर आहे की कोणीही श्रद्धावान नाहीये, प्रत्येकाला श्रद्धा आहे। राईट। तर नास्तिकची पण श्रद्धा आहे, पण नास्तिक आपली श्रद्धा प्रूव्ह करू शकत नाही, पण आस्तिक प्रूव्ह करू शकतो। आणि इव्हन आपण जर जेव्हा डिवोटी बनतो, भक्त बनतो, तेव्हा आपण आपल्या अनुभवाद्वारे आपण याला प्रूव्ह करू शकतो कि भक्ति करने से बहुत बदल आता है, मेरे मन में बदल आया, मेरे शरीर में बदल आता है, क्योंकि हम लोग फालतू का खाना पीना छोड़ देते ना यहाँ वहां का, तो शरीर भी साफ सुथरा हो जाता है, मन भी साफ सुथरा हो जाता है। मग आता ही एक पहिली गोष्ट आहे। त्यानंतर आता ठीक आहे, आता बघा आपण आपल्याला कुठली स्टडी करायची आहे? मधली केस स्टडी करायची है। नॉन डिवोटी तो चला गया, ठीक है, डिवोटी इधर भगवान के पास चला गया, बीच में जो लोग हैं इन लोगों का श्रद्धा अभी किधर ना किधर तो होना चाहिए। मग आता ऍक्च्युअली आपली जी श्रद्धा आहे ती आत्म्याची श्रद्धा असते भगवानावरती, परंतु ह्या क्षणाला आपण काय केलेलं आहे, हे भौतिक शरीर धारण केलेलं आहे। बरोबर आहे। या भौतिक स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकार, आणि या मनामध्ये जी श्रद्धा आहे तीच आपली श्रद्धा ऍक्च्युअली या ठिकाणी असते भौतिक जगामध्ये लोकांची। मग आता हा व्यक्ती प्रकृतीच्या ज्या गुणाने प्रभावित आहे त्या प्रकारची त्याची श्रद्धा असते। तुम्हाला कळतं का काय प्रश्न चाललेला इथे? आता ह्या क्षणाला श्रद्धा कोण देत आहे आपल्याला? मन देत आहे, आत्मा देत नाहीये। जर आत्मा स्वतःहून जर श्रद्धा म्हणजे जागृत झाली, त्याची श्रद्धा जागृत झाली असती तर तो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, निरंतर भगवत भजनामध्ये लागला असता, निरंतर भगवत सेवेमध्ये लागला असता, भक्तांच्या सेवेमध्ये लागला असता। राईट। मग आता आपल्याला जी भेटणारी जी श्रद्धा आहे या ठिकाणी ती प्रभावित होते 3 प्रकृतीच्या गुणांद्वारे। तुम्हाला कळतंय? ऍक्च्युअली श्रद्धा कोणाची असायला पाहिजे? आत्म्याची स्वतःची, पण स्वतःची आत्म्याची श्रद्धा आता ती ऍक्टिव्हिटी नाहीये, कारण त्या श्रद्धेला कव्हर केलेलं आहे मन बुद्धी अहंकाराने। आणि जे मन आहे ते कशाने प्रभावित होत आहे? प्रकृतीच्या 3 गुणांनी, सत्व रजस तमस। म्हणून या अध्यायामध्ये डिव्हिजन दिलेलं आहे की एखाद्याची बुद्धी तामसिक असू शकते, एखाद्याची बुद्धी राजसिक असू शकते, एखाद्याची बुद्धी सात्विक असू शकते। तुम्हाला कळलं का? 3 प्रकारे आपली श्रद्धा विभाजित झालेली आहे आता या क्षणाला, आणि ज्या प्रमाणामध्ये आपण शुद्ध सत्वगुणावरती असू त्या प्रमाणामध्ये आपल्या आत्म्याची श्रद्धा जागृत असते, आणि ज्या प्रमाणात ते स्विच बटन ऑफ असतं त्या प्रमाणामध्ये मग मनाचं चालू होतं। मग आता समजू, से फॉर एक्झाम्पल, आता काय आज काय नाही, आज नवरात्राचा पहिला दिवस आहे। मग आज दांडे खेळतात लोक, कधी खेळतात दांडे? आज खेळतात का? नाही ना, आज खेळतात। हरे कृष्ण। तो अभी जरा विचार कीजिए, जिसके मन में जो गुण होगा उसके हिसाब से वो गाना लगाएगा नवरात्र में। जर सात्विक गुणाचा प्रभाव असेल तर तो कीर्तनामध्ये नाचेल, बोले कीर्तन लगाओ यार, कीर्तन गरबा करते हैं। जो राजसिक असेल तो रोमॅन्टिक गाणे लावेल, 90s के सदाबहार गाणे। राईट। आणि जो तामसिक असेल तो आसुरी गाणे लावेल,
आसुरी गाणे म्हणजे कशा असतात माहितीये का, आताचे जे गाणे आहेत ते आसुरी गाणे आहेत, नुसतं हेवी म्युझिक, त्याच्यामध्ये बोल काहीच नाहीयेत किंवा बोल काय बोलतात ते कळत पण नाही. तुम्हाला कळलं आता, तुम्हाला कळतं काय अध्यायाचा सार काय चाललेला आपला. ही जी मधली लोक आहेत ह्या बिचारांची श्रद्धा काय झालेली आहे, टोटली आस्तिक पण नाही, टोटल नास्तिक पण नाहीये, पण हे मधल्यामध्ये आहेत आणि 3 गुणांद्वारे बिचारे कधी असं म्हणजे कधी सत्वगुण यांना फेकतो, कधी यांना वाटतं की भक्ति भजन मतलब थोड़ा अच्छा सात्विक रहना चाहिए, कभी लगता है नहीं पिक्चर का गाना लगा, हम दिन भर पिक्चर का गाना सुनेंगे, गाएंगे, मजा करेंगे, कभी लगता है ड्रग्स पी के सो जाऊ मैं. तर 3 प्रकृतीचे गुण यांच्या श्रद्धेला वारंवार प्रभावित करत असतात, राईट. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, यस, या तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात जे शास्त्रविधींना जाणतात परंतु सुस्तपणा किंवा आळशीपणामुळे जे या शास्त्रविधींचे पालन करणे सोडून देतात त्यांचे नियंत्रण कोणाद्वारे केले जाते, गुणांद्वारे केले जाते, राईट. मग आता से फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ याला घेऊया आपण, राईट. आपण पुढे उदाहरण तर येतीलच, पण सुस्तपणा किंवा आळशीपणा म्हणजे काय. आता आपल्याला चॅन्टिंग करायची आहे, याच्याकरता मेहनत लागेल ना, चॅन्टिंग करायला मेहनत लागते, बरोबर आहे का नाही. 2 तास तुम्हाला संसार की बातें ना करते हुए चैंटिंग के ऊपर ध्यान लगाना तो मेहनत का काम है ना. जो ही मेहनत करत नाही त्या व्यक्तीला काय होईल, आएगा फिर उधर से कौन, स्पेशली तमोगुण रजगुण आएगा, सत्वगुण बहुत रेयरली आता है. रजगुण और तमोगुण साइड में खड़े रहते हैं और पकड़ने के लिए रेडी रहते हो. ते प्रभुपादांचं आहे ना, ते सीसी मधलं आहे ना, कृष्ण भूलिया जीव भोग वांछा करे, झपटिया तरे, झपटिया म्हणजे वो माया के बाजू में रहती है. जैसे कृष्ण को भूलने की कोशिश करते हैं तुरंत झपट लेती है वो, राइट. बरोबर देतात, जीवांना आपल्या सात्विक राजसिक किंवा तामसिक गुणांनी युक्त पूर्व कर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो. ऑलरेडी आपल्यामध्ये ते आहेच, कोणामध्ये राजसिक गुण जास्त आहे, कोणामध्ये सात्विक जास्त आहे, कोणामध्ये तामसिक जास्त आहे, राईट. त्यानुसार आपण कार्य करतोय. जीवांचा प्राकृतिक गुणांशी असणारा संघ अनादी काळापासून चालत आला आहे. जीव हा प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्या विविध प्राकृतिक गुणांशी असलेल्या संघानुसार त्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त होतात. म्हणून पूर्ण संसार अशा प्रकारे चाललेला आहे. तो म्हणतो मुझे क्या जरूरत है शास्त्र पढ़ने की, कहाँ लिखा है शास्त्र पढ़ने के लिए. वो ऐसा बोलेगा ही क्योंकि उसको अभी रजोगुण प्रभावित कर रहा है. रजोगुणी व्यक्ती असंच बोलणार, क्या जरूरत है. रजोगुणी व्यक्ती बोलेगा मैं संसार में ईश्वर हूं, राइट. तमोगुणी व्यक्ति बोलेगा किसी को कुछ करने की जरूरत नहीं है, मैं अपना अच्छा दवाई लेता हूं और सो जाता हूं, डोंट डिस्टर्ब मी. 4 दिन के लिए DND लावून ठेवतो, डोंट डिस्टर्ब. पण प्रभुपाद म्हणतात तथापि मनुष्याने जर प्रामाणिक अध्यात्म गुरूंचा संग केला आणि शास्त्र विधीनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलणे शक्य होते. मग हळूहळू तमगुणातून रजोगुण, रजोगुणातून सत्वगुण आणि विशुद्ध सत्वगुण मनुष्य त्यामध्ये प्रवेश करू शकतो. एखाद्या विशिष्ट गुणातील अंधश्रद्धा मनुष्याला सिद्धावस्थेत परत उन्नत करण्यास सहायक होत नाही. म्हणून मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या संगतीत दक्षतेने आणि चातुर्याने या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. अशा रीतीने मनुष्य उच्चतर गुणात स्थित होऊ शकतो. म्हणण्याचा टोटल सारांश असा आहे की आपण हे जे शेवटचे 6 अध्याय आहेत ना, यामध्ये व्हेरी सिस्टमॅटिकली अनालाइज केलेल्या प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभाव आपल्यावरती ऍक्च्युअली बघायला गेला तर हाच पूर्ण डिस्कशन याच्यामध्ये चाललेला आहे. आणि यांना आपण ज्या प्रकारे मात करू त्या प्रकारे आपण शुद्ध सत्वामध्ये प्रवेश करू शकतो. अदरवाईज आपण कधी सत्वगुणाने उचलून फेकवले जातो तिकडे, मध्ये कधी थोडा सत्वगुण येतं, थोडं चॅन्टिंग कर लो क्या, अचानक तमोगुण हो जाओ, आणि मग उठून झाल्यावरती बॉडी जेव्हा सदृढ होते, चलो भी भोग करो संसार का, भोग करते करते थक जाता है, चॅन्टिंग करना बीच में तमोगुण आता है. हे असं चाललं, सायकल अशी चालू असते. देयर इज हार्डली चान्स, लिटिल चान्स टू चॅन्ट. म्हणून जोपर्यंत आध्यात्मिक गुरूंचा प्रवेश होत नाही, सत्संगचा प्रवेश होत नाही, तोपर्यंत जप करणे ऍक्च्युली फार कठीण आहे बद्ध जीवा करता. सत्संगच त्याला वरती घेऊन जाऊ शकते, सत्संगची शक्ती घेऊन जाऊ शकते, राईट. म्हणून अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात, भगवंत म्हणतात कि 3 गुणों में उसकी श्रद्धा हो सकती है और उसके हिसाब से उसका श्रद्धा डिविजन बदलता रहता है. मग आता प्रभुपाद स्टार्ट करतात इथनं, तो आय थिंक या 6 पर्यंत आहे, राईट. इथनं चालू होईल 3, 4, 5 पासून. बघा आता 3रा श्लोकाचा. हा बोला माताजी. मग स्वभाव आणि श्रद्धा एकच झालं का प्रभूजी? नाही माताजी, स्वभाव आणि श्रद्धा वेगवेगळे. ऍक्च्युली
स्वभाव हे दोन प्रकारचे असू शकतात आपले, आध्यात्मिक स्वभाव आणि आता या बद्धावस्थेतील स्वभाव. मूळ तर स्वभाव आपला आध्यात्मिकच आहे, राईट, स्पिरिच्युअल. परंतु आता तो काय केला गेलेला आहे, झाकला गेलेला, राईट, बरोबर आहे. मग आता ते मी तुम्हाला सांगितलं कशाने झाकला गेलेला आहे. तो आपल्याला आता कशाने झाकलाय, मन बुद्धी अहंकार झाकलेला आहे. आणि मन बुद्धी अहंकार ज्या प्रकृतीच्या गुणामध्ये स्थित असेल त्या प्रकारे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ते आपल्या श्रद्धेला डेव्हलप करतात आणि श्रद्धेनुसार मग आपला स्वभाव जागृत होईल किंवा झाकला जाईल. कळलं का तुम्हाला? आपला स्वभाव जो आहे ना तो झाकला गेलेला आहे आता, आध्यात्मिक स्वभाव प्रकृतीच्या 3 गुणांनी, बरोबर आहे. आणि म्हणून आपला स्वभाव आता प्राकृत झालेला आहे, भौतिक झालेला आहे, बरोबर आहे. आणि ह्याला कारणीभूत कोण आहेत? 3 गुण प्रकृतीचे. हे 3 गुण काय करतात, झाकून ठेवतात आपल्याला. आणि त्यानुसार आपली श्रद्धा आध्यात्मिक म्हणजे आता श्रद्धा ही तुमची कुठल्याही गोष्टीवरती असू शकते ना. तुमची श्रद्धा त्या कशावरती असू शकते, तुमच्या मित्रमैत्रिणीवर असू शकते, जे तुम्हाला म्हणतात चलो आम्ही पिकनिक करणे जाते, किटी पार्टी करणे जाते, राईट. किंवा तुमची श्रद्धा तुमच्या कुठल्या तरी मैत्रिणीवर असू शकते, सत्संगमध्ये ती म्हणते चलो कीर्तन करणे जाते. आता हे कोण डिसाइड करेल की मुझे कीर्तन करणे जाना है या किटी पार्टी करणे जाना है? कोण डिसाइड करेल? 3 गुण, म्हणजे ज्या गुणाचा तुमच्यावरती प्रभाव आहे त्याने तुम्ही डिसाइड होणार, राईट. आता कुठल्या गुणाचा माझ्यावरती काय प्रभाव आहे कोण डिसाइड करेल? कोण डिसाइड करेल? तुम्ही जर म्हटलं की गुण डिसाइड करताय, प्रतीक्षा निधील पाटील, सॉरी प्रीति गोविंद माताजी, किटी पार्टी जाना है या सत्संग में जाना है, कौन डिसाइड करेगा आपके ऊपर कौन से प्रकृति के गुण का प्रभाव हुआ है, राइट. उसके अनुसार आपका श्रद्धा मतलब विश्वास या तो आपके मित्र मैत्रिणी में होगा या फिर डिवोटी के ऊपर होगा, राइट. नहीं, डिवोटी जो बोल रहा है ना वो सही है, नहीं वो मेरी सहेली बोले यहाँ पे ज्यादा एंजॉय कर सकते हैं, ये बोगस लोग है, मैं जाती हूँ. मग श्रद्धाने तुमचा स्वभाव या तो झाकला जाईल या उघडला जाईल, राईट. पण आता श्रद्धा विकसित करण्याकरता प्रकृतीच्या 3 गुणांचा मोठा रोल आहे, राइट. या तो आसुरिक श्रद्धा, दैवी श्रद्धा या फिर कोई भौतिक श्रद्धा. बट ये प्रकृति के 3 गुणों को आपके ऊपर हावी होने के लिए कौन जिम्मेदार है, कौन डिसाइड करता है? हरे कृष्ण. कौन डिसाइड करता है? परत मन बुद्धी अहंकारच करू. आता तुम्ही गुंतलात ना जाळ्यामध्ये. पहिले सॉरी ते आपण उदाहरण नाही घ्यायचं, आपण सात्विक उदाहरण घेऊ. पहिले पेड़ आया कि पहिले पेड़ का बीज आया? बीज आया. कन्फ्युजन आहे ना प्रभूजी, ते पण बीज कुठून येणार पेड नसलं तर? बीज बीज. हाँ, जब आपको ये मालूम पड़ेगा कि बीज कहाँ से आया है, कृष्ण से आया है और मैं कृष्ण का हूं, तभी तो पेड़ पैदा हुआ है. उसी प्रकार जब आपको पता चलेगा कि मैं कहां से आई हूं, भगवान से आई हूं, मतलब इट्स नॉट अ मेल फीमेल, एक्चुअली आपण सगळे प्रकृतीच आहोत, कि मेरा बीज कहां से मेरा ओरिजिन कृष्ण से है. और जब मुझे पता चले कि मैं कृष्ण की तरफ से आई हूं और मेरा कर्तव्य इन प्रकृति के 3 गुणों के झंझट में नहीं फंसना है, मुझे कहां जाना है, कृष्ण के पास जाना है, त्यावेळेला तुम्हाला प्रकृतीचे 3 गुण तुमच्यावरती आघात करत नाही. म्हणजे इनडायरेक्टली बेसिकली तुम्हाला ऍक्च्युली बघायला गेलं तर आपल्याला स्वतःची शक्ती नसते, बघायला गेलं तर स्वतःची शक्ती नसते, बघायला गेलं तर ऍक्च्युली आपल्याला सगळी शक्ती आणि श्रद्धा देणारे कोण असतात? गुरु आणि सत्संग असतात. आणि तुम्हाला अनुभवायला येईल की आपली जरी किती इच्छा असेल आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची, पण आपल्या स्वतःच्या बळावरती आपण करू शकत नाही. हा, बट डेफिनेटली इच्छेचं बीज आपल्याकडे असतं, पण ते बीज फार छोटे, याला मोठं बीज पाहिजे. आणि ते मोठं बीज म्हणजे कृष्ण आहेत. जेव्हा छोटं बीज मोठ्या बीजाशी जाऊन मिळतं, नॉट इन द सेन्स की इम्पर्सनल ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे, पण जेव्हा कृष्णाच्या चरणी जाते तेव्हा बीज मेरा आहे, राईट. अशा प्रकारे तर ऍक्च्युली याला कसं आहे ना, हा टॉपिक असा आहे की याला तुम्ही कुठल्याही अँगलने अनालाइज करू शकता, फ्रॉम धिस पॉईंट ऑफ व्ह्यू, पण कुठून तुम्ही आला तुम्हाला हे सारांश भेटेल. आणि जेव्हा तुम्हाला हे कळेल की मैं ऍक्च्युली वहां से आई हूं, मेरा बीज वहां पे, देन मग तुमची श्रद्धा ही भौतिक जगावरती आणि प्रकृतीच्या 3 गुणांवरती, म्हणजे आता बेसिकली जेव्हा तुम्हाला हे ज्ञान प्राप्ती होईल, आणि ज्ञान प्राप्ती म्हणजे वाचनाने होत नाही ज्ञान प्राप्ती, ऑफकोर्स प्रबोधांची पुस्तकं स्पेशल आहेत, पण जेव्हा आपल्यावरती गुरु आणि वैष्णवांचा आशीर्वाद होईल ना,
तेव्हा हे ऑटोमॅटिक आत्मांना बाहेर पडतं. म्हणून याला म्हटलं जातं दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित है. सो दैट्स व्हाई इट इज नॉट समथिंग कि आप हम बैठ के एनालाइज करेंगे, बिकॉज हम लोग सब इंजीनियर है ना, डॉक्टर है. तो हम लोग सोचते हैं कि आई थिंक ऐसे एनालाइज करेंगे तो मालूम पड़ेगा, वैसे एनालाइज करेंगे. कुछ भी करो एनालिसिस, जब तक ऊपर से आशीर्वाद नहीं रहेगा रिवील नहीं होता है जिसका वास्तविक सारांश क्या है. राइट. सो समथिंग लाईक दॅट. तुम्हाला थोडं थोडं कळलं की नाही कळलं? कळलं. तर आपला स्वभाव जो आहे तो आध्यात्मिकच आहे, पण तो झाकला गेलेला आहे आता. आणि तो झाकण्याकरता कारण कोण आहे? आपलं मन. आणि म्हणून शास्त्रांमध्ये पुन्हा 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 का म्हटलं जातं मनाचं शुद्धीकरण करा, मनाचं शुद्धीकरण करा, मनाचं शुद्धीकरण करा. मनाचं शुद्धीकरण करा म्हणजे बेसिकली मनाला प्रकृतीच्या 3 गुणांपासून शुद्ध करा हे सांगण्यात आलेलं आहे. 3 गुणांच्या वेगवेगळ्या मेंटॅलिटीमुळेच तर मन त्या प्रकारे विचार करतं ना. आणि मग त्याची श्रद्धा, मग आता तुम्ही विचार करा ना, हम लोग कितने लोगों को बुलाते हैं ऑफिस में, काम सॉरी मंदिर में बुला, सत्संग के लिए बुलाते कि नहीं आप लोग? बहुत सारे लोग क्यों नहीं आते? क्योंकि उनका श्रद्धा अभी भी उनके बॉस के ऊपर है, कंपनी के, कि मेरा कंपनी का बॉस मुझे पगार देता है. कृष्ण मुझे पगार नहीं देते हैं. बराबर है. आपको पगार कौन देता है? तुमची स्वतःची संस्था है. राइट. तो अगर मुझे ये लगता है कि मेरा पगार कंपनी देती तो मैं मंदिर में क्यों आऊंगा? बरोबर आहे मधुसूदन प्रिया माताजी, तुम्ही शिक्षिका होत्या ना. तुम्ही शिक्षिका कोण होते? तुम्ही होते का? नाही, मी नाही शिक्षिका. ठीक आहे, तुम्ही आता शिक्षिका आहात. तेव्हा कुंजलीला माताजी. हा ठीक आहे. अजून पण आहेत का त्या शिक्षिका? आहेत अजून पण. एनीवे ठीक है. हरे कृष्ण. अगर हमें ऐसा लगता है कि मेरा कंपनी का बॉस मुझे पगार देता तो मैं मंदिर में क्यों आऊंगा, लेकिन अभी मुझे पता चल गया कि मेरा बॉस अलग ही है, ये तो केवल उसका इंस्ट्रूमेंट है, असली पगार देने वाला वो आदमी है. राइट. सो दैट्स हाउ. स्वभाव, श्रद्धा आणि श्रद्धेला इन्फ्लुएन्स करणारे आपल्या प्रगतीचे 3 गुण, त्यानुसार आपला श्रद्धा बनतात. तेच हे अध्यायात सांगितलेलं आहे. राजसिक, सात्विक, तामसिक श्रद्धा. राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे. पण प्रभुपाद म्हणतात ना तिथे की आपण आपली श्रद्धा चेंज करू शकतो. राईट. स्वभाव बदलणे शक्य आहे. राईट. एखाद्या विशिष्ट गुणातील अंधश्रद्धा मनुष्याला सिद्धावस्थेपर्यंत उन्नत करण्यास सहाय्यक होत नाही. म्हणून मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या संगतीने दक्षतेने सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. राईट. लाईक दॅट. देन मग आता पुढे 3ऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, वाचा. कोण वाचेल? यांनी वाचा. शकुंतला माताजी वाचा. शकुंतला माताजी वाचा. ठीक आहे, त्यांच्याकडे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. पांडुरंग दर्शन प्रभू तुम्ही वाचा. तिसरा श्लोक वाचा. आवाज येत नाही. हा आता येतोय. वाचा. मीटिंग आहे आपल्या ह्याचा चान्स घेऊन बाकी लोक माईक उघडतायत. ठीक आहे. अर्जुन नाहीये प्रभू, हरी बोल. तेवढे बाहेर पण आवाज आला आता. ठीक आहे. निवेदा माताजी तुम्ही वाचा. श्लोक नंबर 3. निवेदा माताजी. हरे कृष्ण. हा वाचा. तत्वानुरूपा सर्वस्या श्रद्धा भवति भारत श्रद्धामयो अयं पुरुषो यो यत्र स एव स. हे भारता, विविध प्राकृतिक गुणाच्या अंतर्गत मनुष्य प्रकृतीस अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक मिनिट. प्रभु बाहर अगर रख दोगे तो भी चलता है. ओके. हम लोग ले लेंगे बाद में. नहीं मैं वो खोल सकता हूँ बट या ओके. तर या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान तर म्हणतात, श्रद्धा डिस्टर्ब झाली थोडीशी. राईट. या. Which
प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. यस, बरोबर आहे उज्ज्वला कांता माताजी. सेम थिंग अगेन स्पोकन हिअर. जीवाने प्राप्त केलेल्या विशिष्ट गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे असे म्हटले जाते. राईट. आणि प्रभुपाद लिहितात, मनुष्य हा कसाही असला तरी त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते, परंतु त्याने प्राप्त केलेल्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा सात्विक, राजसिक किंवा तामसिक मानली जाते. आता पुन्हा एकदा जेव्हा स्वभाव म्हटला जातो, स्वभाव आपला आध्यात्मिक आहे, परंतु आता झाकल्या गेलेल्या म्हणून भौतिक स्वभावाने आपण प्रकट झालेलं होतं. राईट. परंतु 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा मूळतः भगवंतांचा अंश आहे, म्हणून स्वरूपात जीव हा त्रिगुणातीत असतो. मनुष्याला जेव्हा भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधांचे विस्मरण होते व जेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन बद्ध होतो, तेव्हा तो विविध प्रकारच्या प्रकृतीची संग करून स्वतःचे अलग असे स्थान प्राप्त करतो. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं. राईट. बेसिकली मागच्या श्लोकाने आणखीन ते इलॅबोरेट केलेलं आहे की आपली श्रद्धा ही वेगवेगळ्या प्रकारे विकसित होते 3 गुणांच्या प्रभावामुळे, राजसिक, सात्विक, तामसिक. आणि नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये प्रभाव झालेला आहे, या श्लोकातील श्रद्धा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. श्रद्धेचा उद्भव मूळतः सत्वगुणापासून होतो. मनुष्याची श्रद्धा ही देवतेवर किंवा काल्पनिक परमेश्वर अथवा मानसिक तर्कावर असू शकते. मनुष्याची दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे उत्पन्न होते, परंतु भौतिक बद्धावस्थेत कोणतेच कर्म पूर्णतः शुद्ध असू शकत नाही. ती कर्मे मिश्र स्वरूपाची असतात व शुद्ध सत्वगुणयुक्त नसतात. म्हणून विशुद्ध सत्वगुण हा दिव्य असतो आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य भगवंताच्या वास्तविक स्वरूप आणू शकतो. सो लाईक दॅट. म्हणून जोपर्यंत मनुष्याची श्रद्धा पूर्णपणे विशुद्ध सत्वगुणात युक्त होत नाही, तोपर्यंत ती प्रकृतीच्या कुठल्या तरी 3 गुणांमध्ये स्थित असणार आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. मग आता आपल्याला त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील. म्हणून जेव्हा नेक्स्ट सेक्शन चालू होतो, स्पेशली 8व्या श्लोकापासून किंवा या पुढच्या श्लोकापासून 3 गुणांनुसार प्रकृतीच्या वेगवेगळ्या मानसिकता लोकांमध्ये असतात. अन्न 3 प्रकारचं असतं, यज्ञ 3 प्रकारचं असतं, दान 3 प्रकारचं असतं. असं नव्हे की दान हे त्या प्रकारे असतं, पण देणाऱ्याची भावना त्या प्रकारे असते म्हणून दान तसं बनतं. शेवटी समजा कोणी तुम्हाला जर समजा मंदिरामध्ये येऊन 50 लाख रुपये डोनेट करून गेला, पैसेच आहेत ना, पण त्याने ज्या भावनेने दिले त्या भावनेचा रंग त्याला जडतो, मग ते आपण ईश्वराच्या सेवेमध्ये लागले होते, शुद्ध होऊन जातात. त्या ठिकाणी मग आता म्हणून त्याचं विवरण 4थ्या श्लोकापासून चालू झालेलं आहे. राईट. वाचा आता श्लोक नंबर 4. गोपीगड माताजी श्लोक नंबर 4 वाचा. हरे कृष्ण. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसः वेतान् भूतगणांशान्ये यजन्ते तामसा जनः. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचे पूजन करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भूत म्हणजे कोण? भूत म्हणजे ज्याला स्थूल शरीर नाहीये, ज्याला फक्त मन, बुद्धी, अहंकार. राईट. ज्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि तो अकाल मृत्यू झाला, तो भूत बनतो. आणि प्रेत म्हणजे कोण? प्रेत म्हणजे बेसिकली मधली इंटरमिडिएट बॉडी असते. जेव्हा मनुष्य शरीर सोडतो, शरीर सोडल्यापासून नेक्स्ट शरीर भेटेपर्यंत त्याला मध्ये एक शरीर दिलं जातं, त्याला म्हटलं जातं प्रेत शरीर म्हटलं जातं. म्हणजे बेसिकली आपण सगळं प्रेत बनतो. हरे कृष्ण. एक दिवस आपण सगळे प्रेत बनणार आहोत. आणि अशा प्रेतांना मग पिंडदान केलं जातं, पिंडदान. मग जर आपलं पुण्य चांगलं असेल तर पितृलोकात एंट्री भेटेल, एकदम अतिउत्तम असेल तर स्वर्गलोकामध्ये एंट्री भेटेल, बेकार असेल तर नरकामध्ये जावं लागेल, आध्यात्मिक असेल तर आध्यात्मिक जगामध्ये जावं लागेल. राईट. आपण त्याला प्रयत्न म्हणतायत, म्हणजे आध्यात्मिक जगामध्ये प्रेम बनण्याची गरज नाहीये, पण जनरली ही भावना असते त्याच्यामध्ये. राईट. मग हे जे लोक आहेत, प्रबोधन दिले, भगवंत म्हणतात सात्विक लोक देवताचे पूजन करतात, राजसिक लोक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक भूत प्रेतांचे. तर प्रभुपाद याला तात्पर्यामध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. प्रभुपाद पहिल्या पॅराग्राफ मध्ये एक ठिकाणी लिहितात, देवतांची उपासना करणारे सत्वगुणी लोक आहेत. देवतामध्ये ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र, सूर्यदेव इत्यादींचा समावेश होतो. अनेक देवदेवता आहेत. सत्वगुणी मनुष्य विशिष्ट देवतेची विशिष्ट हेतुपुरता उपासना करतो. त्याचप्रमाणे जे रजगुणी आहेत ते राक्षसांची उपासना करतात. आमच्या लक्षात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी कलकत्त्यामधील एक मनुष्य हिटलरची पूजा करत होता. हरे कृष्ण. मग आता तुम्हाला माहितीये का, आता पण लोक मनुष्याची पूजा करतात, माहितीये तुम्हाला? आपल्या भारतामध्ये असे अनेक
चित्रपट सिनेमा कलाकारांचे मंदिर आहेत, हरे कृष्ण, त्यांची नावं आपण घेऊ नये, नाही त्यांना राग येईल, किंवा त्यांच्या फॅन लोक असतात ना, फॅन घालणारे त्यांना राग येईल. राईट. मनुष्याची उपासना. त्याचप्रमाणे जे रजोगुणी आहेत, कारण युद्धामुळे काळा बाजार करून त्यांनी पुष्कळ धन कमावले होते. राईट. दॅट इज अँड त्याचप्रमाणे रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य साधारणतः शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतात. त्यांना वाटतं की कोणाचाही परमेश्वर म्हणून पूजा करता येते आणि त्यामुळे परमेश्वराला पूजल्याने होण्याची फलप्राप्ती होते. मग आता लोक सीझन कसा चेंज होतो बघा ना. जन्माष्टमी आई तो कृष्ण भगवान बन गए थे, ठीक है. गणेश चतुर्थी आगे गणेश जी भगवान बन गए. अभी गणेश जी की मम्मी दुर्गा देवी भगवान बन गई. राइट. जैसे क्रिसमस आएगा तो फिर सॅन्टा क्लॉज वो भगवान बन जाएंगे. राइट. आणि हे आपलं चालत असतं वर्षभर. आणि जेव्हा क्रिसमस संपून जाईल, वेकेशन चालू होगा, मैं भगवान हूं अभी, मैं अभी भोग करेगा संसार का. अच्छा, गणेश जी किधर गए? अभी गणेश जी की जरूरत नहीं है. दुर्गा जरूरत नहीं, कृष्ण जरूरत नहीं, अभी मैं भगवान और मेरा हे संसार. राईट. ही अशी मानस्थिती आहे लोकांची. प्रभुपाद सेकंड पॅराग्राफ मध्ये भूतांबद्दल लिहितात, तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला माहिती भूत काय असतात ते. एक ठिकाणी प्रभुपाद लिहितात, भारतातील दूरच्या खेड्यांमधील लोक भूताची उपासना करतात. आम्ही भारतात पाहिले आहे की कनिष्ठ जातीतील लोक कधी कधी अरण्यात जातात आणि त्यांना जर माहित असेल की एखाद्या विशिष्ट झाडावरती भूत आहे तर त्या झाडाची पूजा करतात व बळी अर्पण करतात. असं बघितलं तुम्ही? भूत क्यों करते हैं असं लोक? प्रबोधन लिहिलेलं आहे. शेवटी सगळ्या गोष्टी कशा करता केल्या, काहीतरी सिद्धी प्राप्त करण्याकरता, काहीतरी शक्ती प्राप्त करण्याकरता. राईट. मग यांना वाटतं की भूतांची उपासना केल्याने आपल्याला त्यांची पॉवर भेटेल किंवा ते भूत आपलं काम करतील. लाईक दॅट. तुम्ही वाचता त्यानंतर लास्ट पॅराग्राफ मध्ये प्रॉब्लेम येतात, निर्विशेषवाद्यांना सत्वगुणी मानले जाते आणि ते 5 प्रकारच्या देवतांची उपासना करतात. बापरे, मला वाटलं बहुत झालं की काय. हरे कृष्ण. 9:24 झालेली आहे. आता भूत येण्याचा टाइम झालेला आहे. 5 मिनिटांमध्ये क्लास बंद होईल. ठीक आहे. मला जुने पिक्चर आठवतात मराठी मधले. तुमच्या काळामधले मराठी सिनेमा. एनिवेज आपण भगवद्गीता अभ्यास करतोय. म्हणजे म्हणतात आता हे 5 प्रकारच्या ऍक्च्युली देवतांची पूजा करतात. तर तुम्हाला माहिती असेल ते भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, त्याला म्हणतात पंचोपासना. राईट. आय थिंक प्रभुपादांनी दिले तिथे तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. अशा रीतीने ते कधी कधी 5 प्रकारच्या आराध्य देवतांचे वर्णन करतात. तर ते कोणते कोणते आहेत? शक्ती. सर्वात पहिले त्यांना शक्तीची पूजा करतात. शक्ती म्हणजे ते म्हणतात की निसर्गामध्ये शक्ती घुसतो. ये नेचर कोई तो चलाता है, कोई तो शक्ती है, क्या है मालूम नहीं है शक्ती. राईट. जसं काही जंगलात राहणारे, अरण्यात राहणारे लोक विजेची उपासना. वीज, अरे बापरे, एवढी मोठी वीज म्हणजे शक्ती आहे, उपासना करतात ते लोक. कुछ असं अद्भुत देखते तो उपासना करते हैं. राईट. त्यानंतर सेकंड कॅटेगरी असते सूर्य. हे लोक थोडे जेव्हा ऍडव्हान्स होतात तेव्हा सूर्याची उपासना करतात. देखते हैं कि अरे सूर्य इतना पावरफुल है. अच्छा ठीक है, ये बिजली आती है, बिजली कड़कती है, लेकिन ये बिजली इसका सोर्स कहाँ पे है? सूर्य में है, क्योंकि सूर्य इनको शक्ती देता है. राईट. जेव्हा सूर्याची उपासना करून पुढे जातात हे लोक, मग लोक उपासना करतात गणपतीची. तर गणपती म्हणजे एक्झॅक्टली नॉट गणपती, बट ते विचार करतात की अच्छा ये सूर्य तो है लेकिन संसार में कोई तो जीवित व्यक्ति रहेगा जो संसार को चलाता है. मैं लोग गणपती पर्यंत पोहोचतात. आय थिंक गणेश जी है चलाने वाले. राईट. तर एक्झॅक्टली गणेश जी नाही ते म्हणतात कोणतरी व्यक्ती, पण गणेश जी नाव दिले का गणपत्य. त्यानंतर जेव्हा हे लोक ऍडव्हान्स होतात ते गणेशजीच्या पूजेमध्ये, तेव्हा ते लोक पोहोचतात शिवजी पर्यंत. क्योंकि शिवजी ही सब कुछ है. क्योंकि मैं देख रहा हूं कि संसार एक्चुअली जड़ तत्व है. जे गणेश पूजक असतात जेव्हा ऍडव्हान्स होतात ते लोक, आई थिंक ये जड़ तत्व के परे कुछ तो रहेगा. तो शिव क्या है? थोड़े आध्यात्मिक. राइट. ते लोग आध्यात्मिक जगह में पहुंच जाते हैं. 4th पहले झाली शक्ती, बेसिकली दुर्गा, त्यानंतर आहे सूर्य, त्यानंतर गणपत्य गणेशजी, त्यानंतर शिवजी यांची उपासना केली ते लोक पोहोचतात. फायनली जेव्हा हे लोक शैविझम म्हणजे काय? इम्पर्सनल ब्रह्मन किंवा निराकार ब्रह्मज्योतीमध्ये तदाकार करून घेण्याची प्रयत्न करतात हे लोक, शिवजींचे उपासक. पण जेव्हा यांची भक्तांची संगती भेटते,
शुद्ध होतात हे लोक, तेव्हा हे लोक वैष्णव म्हणतात. आणि फायनली 5वी गोष्ट आहे वैष्णविझम. विष्णूची पूजा करायला चालू करतात. अशा प्रकारे ही पंचोपासना आहे. राईट. त्यांना कळतं की अरे संसार में एनर्जी है, सूर्य उसका स्रोत है, इसके आगे कोई तो एक लिविंग एंटिटी गणेश जी दिख रहे हैं मेरे को, उसके आगे शिव जी है, लेकिन इन सब के स्रोत कौन है? विष्णू है. त्याला कळून जातं. सो दॅट इज पंचोपासना. त्याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. राईट. अशा प्रकारे लाईक दॅट. 9:28. आपली सेकंड सिरीज कितपर्यंत आहे? श्लोक नंबर 5 ते 6 आणि 2 श्लोक आहेत 5 ते 6. सो आपण त्याला पूर्ण करूया 5 ते 6 आणि आपण सुट्टी देऊ तुम्हाला. ठीक आहे. सुट्टी देऊ तुम्हाला, नक्की सुट्टी देऊ 5 ते 6 नंतरच. वाचा श्लोक नंबर 5 वाचा. पूजा दुकडे माताजी वाचा. श्लोक नंबर 6 वाचा. कोण राहिले इथे? शोभा मुदगर माताजी वाचतील. नाही तर थोडं डिस्टर्ब आहे, घरामध्ये मुलाची काळजी घेत आहेत. वाचा वाचा तुम्ही वाचा, चालू करा. श्लोक नंबर 5 पूजा दुकडे माताजी. अशास्त्र विहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनः दंभ अहंकार संयुक्तः कामराग बलान्वितः. वाचा वाचा पुढे पण वाचा. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्त शरीरस्थं तान् विद्धि असुरनिश्चयान्. ओके. अनुवाद वाचा. आराध्य राधिका माताजी. हरे कृष्ण. जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोचवितात, त्यांना असुर म्हणले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्याने काय म्हटले ते? जे काम आणि आसक्तीने झपाटलेले आहेत. रे झपाटलेला आहे. पिक्चर होता मराठी झपाटलेला. हरे कृष्ण. बघू नका जाऊन. राईट. ज्यांना झपाटलेलं आहे हे लोक काय करतात? मूर्ख असतात आणि भौतिक मला तुम्ही बघितलं आपल्या ह्याच्यामध्ये प्रबोधन तात्पर्यात लिहिलं आहे की ऍक्च्युली असे अनेक लोक आहेत जे शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या तपस्या निर्माण करतात. उदाहरणार्थ तुम्ही आता काही दिवसांपूर्वी बघितलं असेल, कोणाला काय टिप्पणी नाही, कोणी त्या समाजातला असेल तर सगळ्यांना सलाम आहे, दंडवत आहे. पण प्रॉपर लिहितात तिथे की उदाहरणार्थ जे उपोषण अंतस्थ हेतुपूर्वक केले जाते, जसे राजकारणात करतात, त्या उपोषणाचा शास्त्रामध्ये उल्लेख नाहीये. सामाजिक अथवा राजकीय हेतूसाठी उपोषण करणे शास्त्रसंमत नाही, केवळ आध्यात्मिक उन्नती करता उपवास करण्याला शास्त्रांची मान्यता आहे. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल की काय झालं मग, काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? फार प्रॉब्लेम कसा आहे की ऍक्च्युली लोक मग यालाच आध्यात्मिक मानतात. हेच आध्यात्मिक जीवन आहे. राईट. मग आपण ते ईशोपनिषद मध्ये आपण ते सेक्शन स्टडी केला होता की समाजसेवा ही जनसेवा ही जनार्दन सेवा, नरसेवा ही नारायण सेवा. हे प्रॉब्लेमॅटिक आहे ना. समाजसेवा ही आपल्या जागेवरती आणि ईश्वराची सेवा आपल्या जागेवरती आहे. दोघांना इक्वेट करू शकत नाही आपण. दोन्ही समान स्तरावरती नसतात. समाजसेवेला ईश्वर सेवा म्हणणे हे फार मोठा अपराध आहे. आजकाल असे काही लोक म्हणतात ना. एक माझा मित्र होता, माझ्या आहे अजून सुद्धा, तो मला पहिले म्हणायचा, अरे तू आश्रम बिश्रम क्यों ज्वाइन किया? म्हटलं तेरे को क्या प्रॉब्लम है? नहीं बड़ा प्रॉब्लम है, मेरा शादी हो गया, आप भी कर लो. असं मला फोनवरती म्हणायचं. मी म्हणायचो अरे एन्जॉय कर लो यार लाईफ, हम लोग भी आश्रम में आनंद में. मग त्याच्या याच्यावरती लिहिलेलं असायचं आणि मला नेहमी फोन करून म्हणायचा, अरे माणसांची सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. ईश्वर सेवा हीच समाज सेवा हीच ईश्वर सेवा. असे बऱ्याच लोकांचे कोटेशन पण आहेत. राईट. पण हे सर्वात चुकीचं आहे. ईश्वराची सेवा ही ईश्वराची सेवा आहे आणि मनुष्याची सेवा ही मनुष्याची सेवा आहे. मनुष्याची सेवा केल्याने तुम्हाला काही वैकुंठ प्राप्ती होणार नाहीये अनलेस तो मनुष्य भगवत भक्त नसेल. जर तो मनुष्य दारुडा असेल आणि तुम्ही त्याची सेवा केली तर तुम्हाला काय वाटेल माहितीये का? पुण्य नाही भेटणार हो, तुम्हाला पाप लागेल. मग आता तुम्ही समजा दारू वाटली
5 लिटर. मग तुम्ही सामाजिक कार्य केलं नाही ना. मग ते करतात ना इलेक्शनच्या वेळेला वाटा वाटल्या. हरे कृष्ण. कोणी राजनेता आहे का इथे? नाहीये. नाही तर माझ्यावरती FIR करून टाकेल. मग ते बाटल्या वाटतात आणि काय काय वाटतात. तुम्हाला काय वाटतंय हे काय सात्विक काय? म्हणजे हे इव्हन हेल्थच्या दृष्टीने तर नकारच आहे त्याला, पण शास्त्रीय भाषेमध्ये याला टोटली अपराधमय आणि पापमय म्हटलेलं आहे. म्हणून मग प्रभुपाद केले जातात केवळ आध्यात्मिक उन्नती करता उपास करण्याला शास्त्रांची मान्यता आहे. भगवद्गीतेनुसार जे लोक अंतस्थ हेतूने उपोषण करतात ते आसुरी लोक आहेत. हरे कृष्ण. वस्तुतः ते दंभ, मिथ्या अहंकार, काम आणि विषय भोगावरील आसक्तीमुळे कर्म करतात. मग आता तुम्ही मला सांगा हे सगळं उपोषण केलं कशा करता केलं? कुछ तो मिलना चाहिए राष्ट्रीय, राइट? पॉलिटिकल. अच्छा, पॉलिटिकल मिलने से क्या करोगे? नहीं, और भोग करेंगे हम. मतलब जीवन का उद्देश्य क्या है? संसार को भोगना, और उसको प्राप्त करने के लिए आप उपोषण करोगे. तो ऐसे उपोषण को मान्यता नहीं है शास्त्रों में, राइट? ऑफकोर्स हे लोक काय कुठल्या चोर डाकूपेक्षा म्हणजे बरे आहेत हे लोक, ऍटलिस्ट सात्विक पद्धतीने काहीतरी मागतात. पण याला याच अशा प्रकारच्या लोकांना आध्यात्मिक मान्य आणि मान्य यही भगवान है हमारे, यही हमारे दैवत है, ये बड़ा प्रॉब्लेमॅटिक है. इसको शास्त्र में मान्यता नहीं है, राइट? सो म्हणून प्रभुपादाला हे करतायत. आणि ते म्हणतात की अंदर परमात्मा को दुखी कर देते वो लोग. 2 मिनिटात पूर्ण झालं हे. अशा कृत्यांमुळे केवळ ज्या पंचमहाभूताने शरीर बनलेले आहे ती पंचमहाभूत नव्हे तर शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवंताने कष्ट होते. तुम्ही म्हणाल भगवंतांना कसं कष्ट होईल? भगवंत काय आपले खाण्यापिण्या जगतात का? कि मी उपाशी झालो म्हणजे भगवंतन उपाशी राहिला असं होतं का? कि मैं भोजन लेता हूं तो परमात्मा को खाना मिलता है, ऐसा है क्या कुछ? भगवंतांना कष्ट का होतं? का कष्ट होतं भगवंतांना सांगा? हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल आम्हाला कष्ट होतोय आता सध्या, आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. हरे कृष्ण. सी एक्चुअली भगवंतांना कष्ट तो नेहमीच असतं आपल्याबद्दल कि बेचारा संसार में दुखी हो रहा है, तड़प रहा है. और जब वो देखते हैं कि भौतिक भोगों को बढ़ाने के लिए और तड़प रहा है तो और दुखी होते हो. इजंट इट? तसं तर आपण शरीराच्या पंचमहाभूतांना शरीर कशा करता बनलेलं आहे? आध्यात्मिक साक्षात्काराचा बनलेलं आहे. आणि याचा दुरुपयोग करणे हे सर्वात मोठं पाप आहे, राईट? तर इथे दिलेल्या प्रभुपादांनी राजकीय उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषणे निश्चितच इतरांना त्रासदायक असते. अशा उपोषणाचा वेदामध्ये कुठेही उल्लेख नाहीये. आणि आशुरी मनुष्याला वाटते की अशा मार्गाने आपण आपल्या शत्रूला किंवा इतर पक्षाच्या लोकांना आपल्या इच्छांची सहमत करण्यास भाग पाडू. परंतु कधी कधी अशी माणसं उपोषणाने मरतातच. मला लास्ट टाइम वाटत होतं इथे काहीतरी होणार मुंबईमध्ये, पण नशीब काय झालं नाही. हरे कृष्ण. आणि आजकाल अशा उपोषणांची किती ऑथेंटिसिटी आहे ते पण माहित नाही. तर तुम्ही 1 आठवडा उपोषण केलं असेल, 10 दिवस माईकवरती एवढा आवाज कसा काय येतो मला कळलं नाही. हरे कृष्ण. याला कळलं त्याला कळलं. सो दिस आर ऑल स्पॉन्सर्ड. ठीक आहे, याच्यामध्ये काही सत्यता असते की आपल्यावरती लोकांनी प्रॉब्लेम केला, आपल्याला त्रास दिला, पण याच्यामध्ये किती सत्यता तुम्हाला माहिती आहे, राईट? लाईक दॅट. अशी प्रदर्शने म्हणजे भगवंतांचा अपमानच आहे, कारण अशी कृत्य वेदांची अवज्ञा करून आचरली जातात. या संदर्भात अचेत असा शब्द महत्वपूर्ण आहे. सामान्य मनस्थितीच्या लोकांनी शास्त्रातील विधिविधांचे पालन केले पाहिजे. ज्यांची अशी मनस्थिती नाही ते शास्त्रांची उपेक्षा करतात आणि अवज्ञा करतात व स्वनिर्मित तपाचे आचरण करतात. अशा प्रकारे अशा मनुष्याचा शेवट असुराप्रमाणे होतो. लाईक दॅट. अशा प्रकारे. ठीक आहे, मग आपण याला पुढे नेक्स्ट टाइम बघू. मग अन्न कशा प्रकारे 3 प्रकारच्या गुणामध्ये आहे आणि पुढे यज्ञ आणि सोफोर्थ. अध्याय नंबर 17 आपण शुक्रवारी बघूया 7:30 ला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम.
हरे कृष्ण. श्री कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.